आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। प्रहार जनशक्तीच्या कार्याला यश। पूर्णा तहसीलदार यांची पालघरला भेट। पूर्णा शहरातील क्रांतीनगर येथे मागील 10 ते 12 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या भटके विमुक्त पारधी जमातीच्या लोकांना मिळाला मतदान करण्याचा अधिकार। पूर्णा तहसीलदार माधव बोतीकर यांच्या हस्ते दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रहार पक्षाचे शहर अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या उपस्थितीत येथील 16 भटके विमुक्तांना मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे। यावेळी तहसीलदार यांनी भटके विमुक्तांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या आधारे आधार कार्ड व रेशन कार्ड बनवून घेण्याचे सांगितले। तसेच नियमानुसार पेन्शन योजनेचा लाभ देऊन शासकीय मोफत धान्य मिळणारे रेशन कार्ड देऊ आणि तहसील कार्यालय अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे म्हणाले। यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर शिंदे सर, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी गोरे, BLO भुसारे व कोतवाल दवणे पत्रकार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। अशा भटक्या विमुक्तांनी संबंध महाराष्ट्रातल्या तर त्यांनी सर्वात अगोदर मतदार यादीला नोंद करून घ्यावी आणि नंतर आधार कार्ड बनवता येतं, राशन कार्ड बनवता येतं आणि घरकुल मी आव्हान करतो की मी प्रहार सेवक आहे, बच्चूभाऊ यांच्या आदर्शावर आणि आमचे जिल्हा प्रमुख शिवलिंग भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो। तर मी सर्व पारधी जमातीला आवाहन करतो की माझा नंबर घ्यावा आणि नोंद करून घ्यावा आणि आपल्याला शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्र कुठं आणि कसे काढता येतील याचं आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल, त्याची माहिती पुरवण्यात येईल। वेळ प्रसंगी मी तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला ते कागदपत्र जमा करण्यासाठी सहकार्य करेल। पुन्हा एकदा मी नंबर माझा सांगतो की नोंद करून घ्या, 777-4842077। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व जैन फाउंडेशन परभणी यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज परभणी शहरातील पाडेला फंक्शन हॉल येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून माजी मंत्री तथा खासदार फौजिया खान मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। तर अध्यक्षस्थानी जैन फाउंडेशनचे अध्यक्ष घोष जैन यांची प्रमुख उपस्थिती होती। तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीन अहमद खान, शिक्षणाधिकारी प्राथमिक गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलकर, संजय ससाने, गजानन वाघमारे, मोहम्मद युनुस, शिक्षणाधिकारी शिंदे, गफार हाजी गुलाम, मोहम्मद मितू यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजन अब्दुल मन्नान खान, युसुफ एजाज, कादरी सय्यद, मंजूर मोहम्मद, सिराज हसन यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। यावेळी खासदार फौजिया खान मॅडम यांच्या हस्ते राज्यभरातून आलेल्या उर्दू शिक्षक संघटनामधील सर्व सदस्य असलेल्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले। उनको मुबारकबाद देता हूं और जिनको अवार्ड नहीं मिला है इंशाल्लाह ये दुआ है कि आपके दिल में वो आग जगे कि आप उस अवार्ड के हकदार हो जाए और उस बच्चे से इंसाफ करें जो बच्चे को आपका इंतजार है और उसको जिंदगी में रहेगा। बहुत शुक्रिया। आज 28 जानेवारी रोजी परभणी तालुक्यातील पोखर्णी येथे वंचित बहुजन आघाडीची सर्कल निहाय बैठक संपन्न झाली। सदरील बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिन गंगाखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी धम्मदीप साळवे, कैलास तिडके, राहुल पोळे, कमलेश टेंगे यांची सुद्धा उपस्थिती होती। सचिन गंगाखेडकर यांच्या वतीने पदाधिकारी रतन मोरे यांची सर्कल प्रमुखपदी नियुक्ती पत्र देण्यात आली आणि पुढच्या महिन्यात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होणार असून त्यासाठी या निमित्ताने नियोजन करण्यात आलेले आहे। आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेसाठी पोखर्णी सर्कल येथे आज छोटेखानी बैठक आयोजित केली होती। ती बैठक संपन्न झालेली आहे। बैठकीमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे। सभेची आतुरता सर्व जिल्ह्याला लागून राहिलेली आहे। सध्या वातावरण हे उत्साहमय आहे। सभेसाठी तयारी करत आहे। आज 28 जानेवारी रोजी परभणी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात दशमान योग प्रतिष्ठान परभणी आयोजित त्रिसूत्री कार्यक्रम 2024 दिनदर्शिका प्रकाशन सन्मान सोहळा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। सदरील कार्यक्रमामध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी योगेश श्याम बाबा भारती, परमपूज्य चिंतामणी महाराज भारती, उद्घाटक म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील सर, तर अध्यक्ष म्हणून सुखदेव गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर योगेश बन, राजपुरी, माऊली महाराज भारती, डॉक्टर धर्मवीर भारतीय
अनिल पुरी, डॉक्टर संजय पुरी, संजय गिरी, शिवशंभा गोसावी, ओमप्रकाश गिरी, नंदकुमार गोसावी, सूर्यकांत गोसावी, सुदाम गोसावी, योगेश बन, गोविंद गिरी, राजू भारती, चंद्रकांत गिरी, विजेंद्र गोसावी, नागेश पुरी, सुनील भारती, धनराज गिरी, वंडपुरी व शंकर पुरी, अवधूत गिरी, डॉक्टर आत्मापुरी, गोविंद पुरी, आनंदराज गिरी, महेश गिरी, विजय भारती, उमेश गिरी, नागेंद्र गिरी हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून हबप अविनाश भारती, घाटनांदूरकर तर रवींद्र बाळू भारती पुणे हे यावेळी उपस्थित होते. आध्यात्मिक क्षेत्रातून हबप दत्तात्रेय भगवान बुवा गिरी समाजभूषण पुरस्कार म्हणून डॉक्टर अशोक बाबासाहेब बंग यांना सन्मानित करण्यात आले. अमोल रामदत्त भारती उद्योग क्षेत्रातून, रवींद्र बाळू भारती वैद्यकीय क्षेत्रातून, डॉक्टर श्री मधुकर बाबा भारती शैक्षणिक क्षेत्रातून, सारिका नेताजी गिरी क्रीडा क्षेत्रातून, प्राध्यापक रामेश्वर महादेव गिरी राजकीय क्षेत्रातून, विजय शिवचरणपुरी तर उत्कृष्ट समाजकार्यामधून सुरेश अरुणपुरी सर यांना पुरस्कार देण्यात आले. आयोजक म्हणून दशमान योग प्रतिष्ठानचे संस्थापक कार्यकारी स्वप्नील भैया भारती, रामेश्वर भारती, श्यामगिरी, गिरीश पुरी, निलेश गिरी, संतोष पुरी आणि इतरही पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही नक्कीच घेणार आहे, पण आमचं वधू पित्याला एवढंच सांगणं आहे, वराकडे किती प्रॉपर्टी आहे, कोण्या नोकरीला आहे, त्यापेक्षा ह्या सद्यस्थितीमध्ये वर कसा आहे, तो व्यसनी आहे का निर्व्यसनी आहे ही गोष्ट तपासणं आवश्यकता आहे. 7-12पेक्षा मुलांचं चारित्र्य बघणं हे आवश्यक आहे, कारण ही काळाची गरज आहे. आज परभणी शहरामध्ये शिवा संघटना व शिवा जनशक्ती पार्टीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. शिवा संघटनेने रस्त्यालगतच्या खांबावर लावलेले भगवे झेंडे आणि क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा असलेले बॅनर्स काढून कचऱ्याच्या गाडीत टाकण्याचा निंदनीय प्रकार आज घडला. महात्मा बसवेश्वरांचा अवमान झाल्याने या प्रकरणी आपण लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे शिवा संघटने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवा जनशक्ती पक्षाचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी सांगितले. वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा 28वा आणि सेवा जनशक्ती पार्टीचा पहिला वर्धापन दिन सोहळा आज परभणीमध्ये साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या उपोषण मैदानात हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक धोंडे हे उपस्थित होते. तसेच या वर्धापन दिनाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर YB सोनटक्के यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेट्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला कल्लावार, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिरसरानांना बिराजदार, राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंगरे, राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबडे यांच्यासह भाजपचे माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती गंगाप्रसाद आनेराव, मनपाचे माजी आरोग्य सभापती सचिन देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात प्राध्यापक धोंडे यांनी सांगितले की आज राजकारणात नीतिमत्ता उरलेली नाही, त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे 18 पगड जातींना सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टीचे काम आपल्याला एक मास्टर प्लॅन करून पुढे न्यायचे आहे. अहमदपूर येथे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीवर लिंग स्थापना 25 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात येणार आहे. हा सोहळा अभूतपूर्व होणार असून जय तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉक्टर भागवत कराड, रामदास आठवले हे उपस्थित राहणार असून राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी प्राध्यापक धोंडे यांनी सांगितले. शिवा संघटनेमुळे वीरशैव लिंगायत 24 जाती ओबीसीमध्ये समाविष्ट झाले असून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला लाभ मिळत आहे. 32 जिल्ह्यात महामंडळाचे कार्यालय सुरू होत असून ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाले आहे. समाजाच्या संरक्षण व आरक्षणासाठी संघटना कटिबद्ध असून यापुढेही जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी शेवटे यांनी केले. मी महाराष्ट्रातल्या तमाम वीरशैव लिंगायतासह बहुजन दलित आदिवासींना, अल्पसंख्याकांना नम्र आवाहन करेल की बरबटलेल्या खिचडीच्या राजकारणामध्ये, नीतिमत्ता गहाण टाकलेल्या या दलदलीमध्ये कुठंतरी आता राजकारणाचंही शुद्धीकरण करावं लागेल आणि चांगल्या मनाची, चांगल्या विचाराची माणसं सेवा जनशक्ती पार्टीमध्ये जे उपेक्षित आहेत त्यांनी कामाला लागावं असं नम्र आवाहन करतो. धन्यवाद.